श्रीराम. आज आपण मनोबोधामधला 186वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, सदा सर्वदा राम सन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. ज्या आत्मवस्तूच्या प्राप्तीचा अभ्यास आपण या सत्संगतीच्या आधाराने, या मनोबोधांच्या श्लोकाच्या आधारे करत आहोत, त्यातीलच एक अत्यंत महत्वाचा टप्पा समर्थ आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. श्रोते हो, कालच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला जे एक मूलभूत तत्व सांगितलं, जो एक आर्जव केला की लपावे अति आदरे रामरूपी, त्या परमात्मा स्वरूपामध्ये आपण विरघळून जावं, मिसळून जावं, समर्पित होऊन जावं. आणि नेमकी एका सामान्य जीवाची फसगत या परमात्म्यामध्ये समर्पित न होण्यासाठी जी काही त्याची कारणमीमांसा आहे, त्याचा अभ्यास आपण कालच्या श्लोकात केला. समर्थ आपल्याला आजच्या या श्लोकामध्ये ज्या परमवस्तूमध्ये आपल्याला समर्पित व्हायचंय त्याचा पत्ता सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की ज्या भगवंतामध्ये तुला समर्पित व्हायचंय, त्या भगवंताला कुठेही जाऊन शोधण्याची गरज नाही. कारण की सदा सर्वदा, समर्थांचा अतिशय आवडता शब्द, सदा सर्वदा, सतत 24 तास, एक निमिष देखील तुझ्यापासून दूर असा तो राम कधीच जाऊ शकत नाही. सदा सर्वदा राम सन्निध आहे, अगदी तुझ्या निकट, अत्यंत तुला बिलगून असा तो राम तुझ्या इतक्या जवळ आहे. पण तरी देखील आपण या भगवंताचा शोध करत आहोत, आपण या आत्मवस्तूचा शोध करत आहोत. श्रोते हो, तुकाराम महाराज म्हणतात ते किती खरं आहे ना. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. इतका तो भगवंत आपल्या निकट, तरी देखील आपल्याला तो दिसू शकत नाही. समर्थ म्हणून पुढे जाऊन या श्लोकाच्या सरळ अर्थामध्ये सांगतात की असा तो राम इतके आपल्या जवळ आहे, हे म्हणा तू या सत्य विचाराला का बरं शोधून घेत नाहीस. आणि असा जर तो राम तुला प्राप्त झाला, एकदा का त्याची तुझी भेट झाली की ती भेट कुठल्याही गोष्टीने कधी तुटू शकत नाही, तुमच्यामध्ये कधीही विरह उत्पन्न करू शकत नाही. असा हा राम तुझ्या अंतरंगामध्ये तुला सतत साथ घालतोय. केवळ आणि केवळ तुझ्या या मीपणाच्या अहंकारामुळं तू त्याला बघू शकत नाहीयेस. या अहंकाराला स्वतःच्या हृदयातून अत्यंत तळमळीने उन्मळून टाक, त्याला विसर्जित करून टाक आणि बघ तो भगवंत तुझ्यासाठी किती आतुरतेने तुझी वाट पाहतोय. समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ. श्रोते हो, आपण भगवंताला प्रेमरूप असं म्हणत असतो, करुणामय असं म्हणत असतो. त्याच्या प्रेमाचा, त्याच्या करुणेचा अंत, तळ हा आपल्याला कधीच सापडू शकणार नाही. या भगवंताचं ज्या जीवावरती इतकं अपार प्रेम आहे, हा जो सत्य संकल्प आहे की ज्याच्यामुळे या विश्वाची निर्मिती केली, हा सत्य संकल्प म्हणजे एखाद्या आईला जसं आपलं लेकरू मोठं व्हावं, चांगलं व्हावं, हा जो तसा तिचा संकल्प असतो, तसं हे भगवंताचं करुणामय सत्य संकल्प, याचा अर्थ नाव विश्व आहे. हे विश्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या भगवंताच्या प्रेमाचा एक प्रकारे स्त्रोत या सर्व विश्वामध्ये भरून उरलेला आहे. या भगवंताचं आपल्यावरती इतकं अपार प्रेम आहे की या प्रेमाची कुठलीही व्याख्या शब्दामध्ये आपण सांगू शकणार नाही. खरोखर लौकिक जीवनामध्ये देखील आपण बघतो की एका स्त्रीचं पुरुषाचं प्रेम, एखाद्या आईचं लेकराचं प्रेम, दोन भावाभावांमधलं प्रेम, दोन मित्रामित्रांमधलं प्रेम, या प्रत्येक प्रेम या गोष्टीला, या दोन व्यक्तींमध्ये अत्यंत तळमळीची खरं गरज असते. दोघांचंही एकमेकांवरती समर्पित भावनेने असलेलं प्रेमच या लौकिक जगामध्ये देखील प्रेम यशस्वी करण्यासाठी कारणीभूत ठरतं. पण या भगवंताच्या प्रारब्धामध्ये असं काही विचित्र प्रेमाचं गणित आहे की केवळ इथं एकतर्फी प्रेम आहे, एकतर्फी व्यवहार आहे.
तो आपल्यावरती सदोदित प्रेम करत राहतोय. त्याचं कारुण्य आपल्यावरती सतत एक प्रकारे तो सर्व काही दृष्टीने आपल्यावरती निछावर करत आहे. आणि आपण सामान्य जीव जे त्याच्या प्रेमाला पोरके झालेलो आहोत, आपल्याला त्या प्रेमाची किंमतच कळत नाहीये. आपण एक प्रकारे स्वतःला त्या अहंकारामध्ये, आपल्या मीपणामध्ये इतकं काही लिप्त करून टाकलेलं आहे की त्या भगवंताच्या निखळ प्रेमाची चव आपल्याला अजूनही नीट कळालेलीच नाहीये. श्रोतेहो, ज्यांना या प्रेमाची किंमत कळाली त्यांना हा भगवंत कसा अगदी आपल्या निकट आहे याच्या अस्तित्वाची जाणीव देखील झालेली आहे. जसं राधेने कृष्णावरती प्रेम केलं. जेव्हा कृष्ण वृंदावन सोडून मथुरेला निघून गेला आणि मथुरेमधून त्याचा पुढचा प्रवास त्या कुरुक्षेत्राच्या मार्गातून द्वारकेच्या दिशेने निघून गेला. इकडे वृंदावनामध्ये सर्व गोपींबरोबर राधा देखील वाट बघत राहिली. कृष्णाने खरं तर राधेला कधीच दूर केलं नाही, पण राधेची जी वृत्ती होती कृष्णाच्या विषयी ती अत्यंत तळमळीची होती. एक अत्यंत असा कल्पित प्रसंगच असेल कदाचित, पण प्रेमाची व्याख्या सांगण्यासाठी अत्यंत योग्य आहे. राधेने एकदा कृष्णाचं आपल्या विरहाच्या अंतःकरणाने एक अतिशय सुंदर चित्र काढलं. अतिशय सुंदर त्याचे डोळे, अत्यंत सुंदर असं ते रेखीव चित्र. सर्व गोपी अगदी तन्मयतेने पाहत होत्या. राधेला न माहिती किती वेळ लागला ते चित्र पूर्ण करायला. ते अत्यंत सुंदर चित्र तिने पूर्ण केलं आणि त्या चित्राकडे ती निरखत पाहत राहिली. पण तिथून मागून एक कलाकार जात होता आणि तो म्हणाला की इतकं अप्रतिम चित्र तू या कृष्णाचं काढलंयस, पण यामध्ये एक न्यून आहे म्हणाली. सर्व गोपी चकित झाल्या की राधेच्या चित्रामध्ये न्यून, कृष्णाविषयीच्या चित्रामध्ये न्यून. यावरती तो चित्रकार म्हणाला की तू इतकं त्या कृष्णाचे सुंदर सर्व काही देहबोलीचे वैशिष्ट्य अत्यंत सुंदरपणे चित्रित केलीयस, पण त्याचे तू चरण काढायला विसरलीस. कृष्णाचे चरण या चित्रामध्ये नाहीयेत. यावरती राधेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ती म्हणाली की या सुंदर चित्राला जर मी चरण काढले तर हे चित्र देखील माझं मथुरेला निघून जाईल, हे चित्र देखील माझं द्वारकेला निघून जाईल. माझा हा कृष्ण हा असाच लंगडा राहू दे. म्हणून की काय मला माहित नाही, पण कदाचित आपण आपल्या गोंदवल्यामध्ये जी काही गवळण म्हणतो, कसा बाई देवांचा देवबाई लंगडा, कदाचित ही गोष्ट देखील या अभंगावरूनच आलेली असावी की तो कृष्ण जिथं प्रेम आहे तिथे एक प्रकारे आपले पाय गमवून बसतो, आपले चरण गमवून बसतो. भगवंतावरती ज्यांनी उत्कट प्रेम केलं, ज्यांनी अत्यंत तळमळीने प्रेम केलं, त्यांनाच या भगवंताचं अस्तित्व, त्याचं सान्निध्य अगदी निकटपणे जाणवलंय. आणि या केवळ या द्वापार युगामध्ये घडलेल्या कृष्णाच्याच कथा नाहीत. आपल्या श्री भाऊसाहेबांना गोंदवल्यामध्ये काय असेल ना भाऊसाहेबांवर आलेली वेळ. भाऊसाहेबांचं वय महाराजांपेक्षा खरं तर जास्त. आपला अंतकाळ महाराजांच्या मांडीवरती यावा या म्हणून भाऊसाहेब आपल्या सर्व कुटुंबासहित गोंदवल्याला रिटायरमेंट नंतर येऊन राहिले. पण महाराजांनी एके दिवशी त्यांना संध्याकाळचा फराळ घेताना म्हणाले की उद्या आम्ही जाणार. यावरती भाऊसाहेब दिग्मूढ झाले. ते म्हणाले, महाराज आपल्या मांडीवरती मरण यावं म्हणून मी इथं आलो होतो. महाराज म्हणाले, तसा काही योग नाही, पण आपण 12 वर्ष आता गोंदवल्याची वेस सोडून जाऊ नका. त्यानंतर काही दिवसातच महाराजांनी आपला देह ठेवला आणि भाऊसाहेब सैरभैर होऊन गेले. अत्यंत एखाद्या लहान मुलासारखे विदीर्ण झाले. जसं एखाद्या लहान मुलाची आई त्याला अत्यंत असमंजस वयामध्ये सोडून जावी, तशी भाऊसाहेबांची अवस्था झाली. दिवस रात्र एक एक क्षण देखील त्या गोंदवल्यामध्ये राहणं कठीण होऊ लागलं. महाराजांच्या आठवणीने अत्यंत सैरभैर झालेले भाऊसाहेब देह ठेवल्यानंतर 3-4 दिवस कदाचित त्यांना नीट झोपही लागली नसेल आणि त्या निधिध्यासामध्ये, त्या अनुसंधानामध्येच पहुडलेले. आणि कुठेतरी मध्यरात्री थोडासा डोळा लागायला आणि तेव्हाच स्वारी डोळ्यासमोर आली आणि म्हणाले, भाऊसाहेब इतकं का बरं बेचैन होताय? आम्ही कुठेही गेलो नाही, आम्ही इथंच आहोत बरं. जेव्हा परमेश्वराची अशी निकट आपल्याला अस्तित्वाची जाणीव होते, श्रोतेहो, हे भगवंताचं प्रेमच त्या आपल्याला आपल्या अस्तित्वाचं आपल्या हृदयामध्ये प्रकटीकरण करत असतं. यामुळं कल्याण स्वामींना देखील जेव्हा समर्थांनी देह ठेवला आणि कल्याण स्वामी गडावरती आले, अत्यंत सैरभैर होऊन समर्थांच्यासाठी सर्वत्र शोधू लागले.
आणि जेव्हा समर्थांची समाधी बघितली तेव्हा हंबरडा फोडला. रात्रभर स्वतःला त्या मंदिरामध्ये एक प्रकारे डांबून घेतलं आणि मग शेवटी या कल्याणासाठी त्या समर्थांना समाधीमधून वरती यावं लागलं. त्याचं एक प्रकारे सांत्वन करावं लागलं की आम्ही कुठेही गेलो नाही, आम्ही इथंच आहोत. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. असा आशीर्वाद कल्याण स्वामींना द्यावा लागला. श्रोतेहो, आपल्याला ही सर्व उदाहरणं सांगण्याच्या मागचं कारण असं की तो परमेश्वर सदैव निकट, अत्यंत जवळ आपल्या भोवती आहे. आपल्याला पण नेमकं त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. आपण म्हणाल की अरे आम्ही नाम घेतो, आम्ही त्याचं स्मरण करतो, पण आम्हाला त्या नामामध्ये, आम्हाला आमच्या या स्मरणामध्ये त्याच्या अस्तित्वाची भावना जितकी भाऊसाहेबांना जाणवली, जितकी त्या राधेला जाणवली, जितकी त्या कल्याण स्वामींना जाणवली, तितकी जाणवत नाही. काय कारण असावं? समर्थ यासाठी एक अतिशय महत्वाचं मूलभूत सूत्र आपल्याला सांगतायत की परमेश्वर निकट आहे, हे तर सत्य आहे. आणि हे म्हणा, तुला तर सत्य शोधून काढण्याची नेहमीच हौस आहे ना. आपण त्या रहस्यमय कथा बघतो ना की ज्याच्यामध्ये तो डिटेक्टिव्ह सत्य शोधून काढण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या वापरतो. कारण की आपल्या मनाला सदैव सत्याच्या शोधाची खरी गरज असते. आणि मग हे भगवंत जर आपल्या इतक्या जवळ असून आपल्यापासून हरवला आहे, तर हे मना तू का शोधून काढत नाहीस? पण हे मना, तू त्या सत्याला शोधू शकत नाही, कारण की तू ज्या देहाधिष्ठावर, ज्या या देह अधिष्ठानावरती त्या परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करतोय, ते हे मन देह अधिष्ठानावरती कधीच या भगवंताला शोधू शकत नाही. मग काय करायला पाहिजे हे मना? तू या देह अधिष्ठानापासून लांब ये, तुझ्या या देहाच्या संवेदनापासून लांब ये. मला त्या भगवंताला जाणायचंय, मला त्याची निकटता जाणायची आहे, मला त्याचा सहवास जाणायचा आहे. ही जी तुझ्या मनाची भूमिका आहे, त्या भूमिकेपासून तू दूर हो. म्हणजे काय कर, काय करायला हवं श्रोते हो? या देह अधिष्ठानापासून या मनाची कशा अर्थाने सुटका करायला पाहिजे. आपण बघतो ना की जेव्हा त्या डिस्कव्हरी चॅनलवर वेगवेगळे हिंस्त्र श्वापद एखाद्या हरणाची शिकार करतात किंवा एखाद्या छोट्या जीवाची शिकार करतात, तेव्हा ते छोटं जीव तडफडत असतं, त्या मगरमिठीतून बाहेर येण्यासाठी ते धडपडत असतं. पण ती मगरमिठी अशी काही घट्ट त्याच्या भोवती बसलेली असते की त्याची ती तडफड, त्याची ती एक प्रकारे चाललेली तळमळ ही सगळी व्यर्थ जात असते. पण एखादा कोणीतरी असतो की त्याच्या या तळमळीला भगवंताचा साथ मिळते आणि तो या अत्यंत दृढ अशा मगरमिठीमधून देखील सुटून जाऊ शकतो. तसे या देहबुद्धीच्या आधाराने राहणारं आपलं मन ज्या वेळेला तळमळू लागतं, ही तळमळ कशातून निर्माण होते? ज्या वेळेला आपल्याला त्या भगवंताच्या अस्तित्वाची, जे अत्यंत निकट आहे पण ज्याची आपल्याला अनुभूती होत नाहीये, त्याची आत्यंतिक गरज वाटायला लागते. आणि आज आमच्या सर्वांचं परमार्थातलं शल्य असं की आम्हाला अजूनही ती अत्यंत तळमळून गरज भगवंताची लागलेली नाही. आणि खरं तर सत्संगतीचं मर्म हेच की आपल्याला त्या भगवंताची तहान लागावी. पण आपला जर सत्संगतीचा मार्ग चुकत असेल तर आपल्याला कदाचित या समाज जीवनामध्ये उपाधी मिळवण्यातच आनंद वाटेल, पण भगवंतासाठी भगवंत शोधावा हे जे सत्संगतीचं खरं प्रयोजन आहे ते आपल्या आयुष्यामध्ये उतरू शकणार नाही. ज्या वेळेला आपल्या मनाला एकदा का हा निदिध्यास लागला, एकदा का तो मला भगवंत पाहिजे, अरे कसा मला सापडत नाही, माझ्या इतक्या निकट आहे, अशी जेव्हा आपल्या मनाला रुखरुख लागायला लागते, जशी एखादी आपली अत्यंत परमप्रिय वस्तू, एखादा दागिना एखाद्या ठिकाणी आपण ठेवावा आपल्या घरामध्ये आणि तो जर सापडला नाही तर ते शोधण्यासाठी जसं आपण कपाट सगळी उद्ध्वस्त करतो, आपलं घर सगळं उद्ध्वस्त करतो, जोपर्यंत आपल्याला ती वस्तू सापडत नाही तोपर्यंत आपण तहान भूक देखील विसरून जातो. श्रोते हो, भगवंताला देखील मनाच्या निदिध्यासाला तळमळीची गरज लागत असते. आणि या सर्वांना भगवंत भेटला, त्याचं निकट अस्तित्व जाणवलं, याचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्या अंतःकरणाला लागलेली तळमळ. या तळमळीतून या भगवंताला त्यांनी साथ घातली, त्याला अनन्य भावाने बोलवलं, अत्यंत तळमळून अगदी बेंबीच्या देठापासून त्याचं नामाचं उच्चारण केलं, त्याचं स्मरण केलं. आपल्या देहाच्या स्मरणापेक्षाही अधिक त्या भगवंताच्या स्मरणामध्ये हे जीव रममाण झाले. आणि मग तो भगवंत जो त्याच्या अत्यंत निकट होता, तो त्यांच्यासाठी म्हणून, त्यांच्या वैयक्तिक साधनेसाठी म्हणून,
त्यांच्या वैयक्तिक भक्तीसाठी म्हणून त्यांच्यासाठी प्रगटला. आणि असा हा भगवंत भाऊसाहेबांना भेटला, असा हा भगवंत कल्याणांना भेटला, असा हा भगवंत मीरेला देखील भेटला, राधेला देखील भेटला, अनेक जीवांना भेटला. अरण्यकांडामध्ये राम प्रत्येक ज्या अरण्यातल्या संतांना जाऊन भेटला, तो त्यांच्या 13 कोटी जपाचा यज्ञ समाप्तीसाठी नाही, तर जिथं तळमळीने देहबुद्धी संपलेली आहे अशा प्रत्येक संताच्या आश्रमामध्ये तो राम जाऊन प्रगटला, जो त्याच्या सन्निधच होता. पण त्या तळमळीतून त्याचा आविष्कार झाला, त्याच्या तळमळीतून तो त्यांच्या झोपडीमध्ये गेला, त्याच्या तळमळीतून त्यांनी शबरीची बोरं खाल्ली. ही तळमळ तुम्हा आम्हाला लागत नाही श्रोते हो. आणि हा भगवंत प्राप्त करण्यासाठी जे मन या देहबुद्धीच्या अधिष्ठानावरती आहे, ते जर विश्वमनाच्या अधिष्ठानावरती आणायचं असेल, जर जाणीव रूपाशी एकरूप करायचं असेल, तर त्याला एकच मार्ग आहे, तो म्हणजे या भगवंताच्या प्राप्तीच्या शोधाची तळमळ. आणि ती केवळ गुरुकृपेने लागू शकते. आपल्याला गुरु कदाचित प्रपंचातल्या 2 गोष्टी कमी देईल, पण सतत आपल्या मनाला त्या भगवंताकडे वळणारी तहान मात्र तो प्रत्येक त्याच्या भेटीमध्ये देत राहील. हळूहळू आपल्याला त्या भेटीची तळमळ वृद्धिंगत करत करत त्या गोड वेदनेमध्ये पडून राहण्यासाठी एक प्रकारे हीच आपली साधना करणारी अशी ही गोष्ट सद्गुरु कृपा आपल्याला देत असते. आमच्या गोंदवल्याला जे पांडुरंग महाराज होते ना, किंवा आपली चितोडची जी मीरा होती, यांचे जर अभंग आपण वाचाल तर यांच्या अभंगामध्ये तळमळ हा एकमेव भाव या सर्व अभंगांमध्ये दिसून येतो. आणि ही तळमळ, ही जी वेदना आहे, ही अत्यंत एका भक्तासाठी गोड अशी वेदना आहे. त्याला कदाचित त्या भगवंताची प्राप्ती होईल न होईल माहित नाही, पण त्याला या अश्रूंची खरी जी भूक असते, या अश्रूंमध्येच त्याला जे समाधान असतं. श्रोते हो, आपण सर्वजण जे श्रद्धा दरिद्री झालेलो आहोत ना, आपण त्या भगवंतासाठी भगवंत मागताना आपल्या डोळ्यांमधून या अश्रूंच्या धारा वाहत नाहीत. हेच आपल्या परमार्थाचं खऱ्या अर्थाने दुःख आहे. बघा, मनुष्य दुःखामध्ये खूप घागरभर रडेल, पण त्या भगवंतासाठी, त्या रामासाठी डोळ्यातून येणारे अश्रू आज आमचे सुकून गेलेले आहेत. आमच्या हृदयामध्ये त्या श्रद्धेचा दुष्काळच जणू काही पडलेला आहे. आपल्याला असं वाटेल की अरे मी भावनाविवश माणूस नाहीये, माझ्या डोळ्यामध्ये एखादा मनुष्य मेला तरी अश्रू येत नाहीत. काही लोकांचा असा देखील अहंकार असतो की माझ्या डोळ्यामध्ये कोणी गेलं तरी कोणाचं दुःख बघूनही अश्रू येत नाहीत. श्रोते हो, अशी असंवेदनशीलता हा परमार्थामध्ये आमच्या दृष्टीने खरं आडकाठी आहे. आपल्याला असं वाटेल की एखादा मनुष्य जर डोळ्यातून अश्रू येत असेल तर तो कमजोर आहे, तो या व्यवहारासाठी योग्य नाही. पण खऱ्या अर्थाने असा हा संवेदनशीलतेने जगणारा मनुष्य हा कित्येकदा उस्माहूनही कोमळ होतो आणि कित्येकदा वज्राहूनही कठोर होऊ शकतो, कारण की त्याच्या मनाला ही जी सूक्ष्मत्वाची कला भगवंताच्या कृपेने प्राप्त झालेली आहे, हीच ती गुरुकृपेचा खरा त्याच्या अंतरंगातला प्रसाद आहे. भगवंतासाठी डोळ्यातून येणारे अश्रू हे एकतर त्या भगवंताच्या तळमळीचे निदर्शक असतात, आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपल्या हृदयातल्या अहंकाराला ते एक प्रकारे वाट करून देत असतात. बऱ्याचदा आपण बघतो ना की आपण खूप तणावामध्ये असतो, काय करावं काय नाही काही कळत नाही, अत्यंत आपलं मन सैरभैर झालेलं असतं, अगदी गुदमरल्यासारखं होत असतं. आणि अशा वेळेला जर कोणाच्या तरी कुशीमध्ये पडून आपण ढसाढसा रडलो, आपले जर अश्रूंना मोकळी वाट करून दिली, तर ते मोकळी अश्रूंची झालेली वाट आपल्या अंतःकरणाला किती शांतता प्रदान करून जाते, किती सौख्य प्रदान करून जाते. त्याप्रमाणे जेव्हा आपलं मन या परमेश्वराच्या साठी तळमळू लागतं, जेव्हा आपलं मन त्या भगवंतासाठी भरून येतं, बऱ्याचदा आपण सैरभैर होऊन जातो, त्यावेळेला त्या कृष्णाच्या कुशीमध्ये ज्याला अत्यंत तळमळून रडता येतं, ज्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, तेव्हा हे अश्रू म्हणजे पाणी नसतं, त्याच्या हृदयातला अहंकार वाहून जात असतो. आणि हे समर्थ इथं म्हणतात, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. हा वियोग एक प्रकारे दूर करणारा, घुंगटके पटखोल अशी स्थिती प्राप्त करणारा हा या अश्रूंच्या परिभाषा, जी केवळ भगवंतालाच समजू शकते, जी जेव्हा भगवंतासाठी वाहते तेव्हा ते मोती होतात. अशा या मोत्यांची माळ ज्याला या कृष्णाच्या गळ्यात घालता येते, त्याला मीरा म्हणतात, त्याला राधा म्हणतात. तोच कबीर होतो, तेच रामाचे अनेक संत मंडळी होतात की ज्यांना या रामाने भेट दिली, ज्यांच्या तो निकट सहवासामध्ये गेला. श्रोते हो, त्या भगवंताला तळमळून एकदा आळवून तर बघा.
प्रपंचासाठी जसं रामकृष्ण परमहंस म्हणतात, घागरभर रडतो. एकदा त्या रामासाठी राम म्हणून तळमळून त्याला हाक मारा, त्याला आपलं मूलबाळ म्हणून हाक मारा, त्याला आपली आई म्हणून हाक मारा, त्याला आपला भाऊ म्हणून हाक मारा. जिथं जिथं म्हणून तुमचं जगामध्ये प्रेम आसक्ती रूपाने आहे, तिथं तिथं तो राम ठेवून त्याला हाक मारून बघा. आणि एकदाच त्याला विचारा, का नाही रे भेटत मला तू? इतक्या माझ्या निकट असूनही मला का प्राप्त होत नाही? आणि मग डोळ्यातून वाहणारे हे अश्रू एक दिवशी या अहंकाराने आपलं चित्त संपूर्णपणे रिकामं करून टाकतील. आणि असं अहंकार विरहित झालेल्या चित्तामध्ये त्या भगवंताचा सहज उदय होईल. आणि त्या परमात्म्याची, जो अत्यंत आपल्या निकट बसून सतत आपल्या या तळमळीची वाट पाहत आहे, त्याला त्याचं निजधाम मिळून जाईल, त्याला त्याच्या स्वतःची स्वरूप स्थिती मिळून जाईल. हाच समर्थांच्या श्लोकाचा भावार्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.